कोल्हापूरला मिळाले नवे पोलीस प्रमुख. निलोत्पल यांच्याकडे जिल्ह्याची धुरा. योगेश गुप्ता यांना पदोन्नती. गडचिरोली परिक्षेत्राचे नवे पोलीस उपमहानिरीक्षक. पश्चिम महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची खांदेपालट. सांगली, सातारा आणि जळगावला नवे अधीक्षक. महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राज्य पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गृह विभागाने सोमवारी सायंकाळी राज्य पोलीस दलातील 9 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य गृह विभागाने प्रशासकीय कारणास्तव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा केली आहे. या फेरबदलात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना शासनाने मोठी बढती दिली आहे. योगेश गुप्ता यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदावर असताना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राखली होती. त्यांच्या या प्रभावी कामगिरीची दखल घेत त्यांची आता पोलीस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली असून त्यांच्याकडे गडचिरोली परिक्षेत्राची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे कोल्हापूरच्या रिक्त झालेल्या पोलीस अधीक्षक पदावर निलोत्पल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलोत्पल यांनी यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि संवेदनशील जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून अत्यंत प्रभावी काम केले आहे. दुर्गम भागातील पोलीस प्रशासन आणि नक्षलविरोधी कारवायांचा त्यांचा अनुभव आता कोल्हापूरसारख्या राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातही मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. सांगली. सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सांगलीचे मावळते अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात SID उपायुक्त म्हणून झाली आहे. सातारा. पुणे येथील पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती आता सातारा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. जळगाव. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची बदली आता जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.